तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। मनसेचे पदाधिकारी आहेत, त्यांनी तक्रार दिलेली त्या टर्नर विषयी आणि त्यांचे पण 3 मित्र त्याच्यात आहे। त्याची बाईट होते, नंतर मी 1 to 1 करतो। बाईट घ्या पाहिजे। गेल्या 3 महिन्यापूर्वी मी अमुक पत्रकाद्वारे मी कंप्लेंट घातली होती त्या ट्रॅकबद्दल। तो टर्निंग एवढा घाण आहे, तिकडे ट्रेन स्पीड होते आणि हातातला कंट्रोल सुटतो आणि हे नियोजन करून ह्या लोकांनी कसारा ट्रेनचा जो थांबा आहे या लोकांनी दिवा मुंब्रा ह्या साईडला दिलेला आहे। पण ह्या लोकांना असं प्रशासनाला वाटलं नाही की कल्याण ट्रेनला होल्ड द्यावी करून। जे लांबचे ट्रेन आहेत, खोपोली आहे, कर्जत आहे, कसारा आहे, ह्या ट्रेनला ह्या लोकांनी छोट्या छोट्या स्थानकाला होल्ड दिलेत। ह्याच्यामुळे त्याचा जो प्रेशर जो येतो तो प्रेशर येतो त्या कसारा, खोपोली आणि कर्जत ट्रेनला येतो आणि ही होणारी घटना ही होणार। या लोकांनी जोपर्यंत ह्या प्रशासनाने जोपर्यंत पाय उचलला नाही स्वतःचा तोपर्यंत ही घटना होत राहणार। माझे 2 मित्र आहेत, एकाचा पाय गेलेला आहे, एकाचा हात गेलेला आहे आणि एक ओळखीची स्त्री आहे, ती आमच्या टिटवाळ्याची आहे, ते पण तिकडचेच आहेत। पण त्यांचं काय ते मला माहिती नाही पडते। तुम्ही निवेदन दिल्यानंतर प्रशासनाने तिच्यावर काही नाही साहेब, काही नाही केलं साहेब। गेल्या 3 महिन्यापूर्वी 2 जण पडले होते, पण आपल्या प्लॅटफॉर्मवरती पडले होते ते। त्याच्यानंतर काही नियोजन झालं नाही किंवा काही नाही, ते त्यांचं वारंवार बोलणं होतं आम्ही ट्रेन वाढू, बस हेच होतं। माझं नाव मचिंद्र आणि दीपक। मचिंद्र आणि दीपक। आपलं नाव? माझं नाव कुणाल जगरो। नाव डिस्क्लोज करू नका। ही जी दुर्घटना झालेली आहे तिथे असं सांगण्यात येत आहे की तिथे मोठा टर्न आहे आणि स्पीड मध्ये ट्रेन येतात। हो बरोबर, त्यामुळे बरोबर। आणि जे ती अफवा जी पसरवते की लटकले होते डोरला, तसं काही भाग नाहीये। हे ह्यांचं फक्त हात झाडतात ते, बाकी काय नाही, कोणताही असा भाग नाहीये तिथे। मुद्दा तोच आहे, टर्निंग तो छोटा आहे, ट्रेन स्पीडला येतात, त्या कारणास्तव ह्या गोष्टी झालेल्या आहेत, ह्या गोष्टी घडल्या आहेत आणि ह्या प्रशासन हो। आणि दुसरी महत्त्वाची अडचण अशी आहे की हे जिथून येतात म्हणजे कर्जत कसारावरनं, कसाराच्या ट्रेन 1 तास लेट असतात, बरोबर आहे। 1 तासाने एक ट्रेन येते। फ्रिक्वेन्सी नसल्यामुळे जेवढी लोक असतात ते त्याच डब्यात घुसतात, कारण पुढची ट्रेन 1 तासाने असते आणि त्याच्यामुळे मग त्या ट्रेनला प्रचंड गर्दी होते। त्या ट्रेनला दिवा थांबा दिलेला असल्यामुळे दिव्याला त्यात आणखी लोक चढतात आणि ती गर्दी प्रचंड होते आणि मग त्यातनं अशा घटना घडतात। या आमचा मनसेचा गटाध्यक्ष आहे, यांनी याच्या बाबतीमध्ये 3 महिन्यापूर्वी तक्रार केली होती। तो जो कर्व आहे तो धोकादायक आहे, तिथे एक सिग्नल आहे तो धोकादायक आहे, याची माहिती आमच्या मुलांनी सतत दिली होती। आज जर आम्ही सांगतोय की इथे घटना घडू शकते तर तुम्ही त्याच्यावर उपाययोजना प्रशासनाने करायला हव्या। म्हणून मी सकाळपासून म्हणतो की याला जबाबदार प्रशासन आहे आणि प्रशासनामुळेच ही घटना घडलेली आहे, याच लोकांवर कारवाई झाली पाहिजे। देखील खचलेलं पाहायला मिळालं, ज्या ठिकाणी हा अपघात घडला त्यापासून काही अंतरावर मी तुम्हाला पुन्हा सांगतो की रेल्वेची परिस्थिती खूप वाईट आहे। आपल्या मुंबई रेल्वेकडनं फक्त पैसे जमा करायचे काम केलं जातं, त्याच्या व्यतिरिक्त लोकांना काही सुविधा दिली जात नाही आणि मग अशा घटना घडतात आणि अनेक लोकांना जीव द्यावे लागतात। आज एवढी मोठी घटना घडली आहे म्हणून तुम्ही सगळे आलात, नाहीतर रोज 1-2 लोक रेल्वेमध्ये पडून त्यांचा मृत्यू होत असतो। तुम्ही सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की रोज कोणाचा ना कोणाच्या घरामध्ये अशी घटना घडते, त्यांच्या घरातला माणूस जातो आणि याला जबाबदार रेल्वे आहे। पण लोकांचा नाईलाज आहे, त्यांना रोज कामाला मुंबईला यावं लागतं, नाही तर घर चालणार नाही आणि त्यांच्या त्याच कमजोरीचा फायदा रेल्वे प्रशासन घेते। हे कुठे जाणार, हे रेल्वेला येणारच आहेत अशी परिस्थिती आहे। आमच्या ठाणा स्टेशनची कॅपॅसिटी 1 लाख लोकांची नाही आहे, पण तिथनं 10 लाख लोक प्रवास करतात। म्हणजे 2000मध्ये जर 2 लाख लोक प्रवास करत असतील तर 2025मध्ये 10 लाख लोक प्रवास करतात। रेल्वे स्टेशन तेवढंच, प्लॅटफॉर्म तेवढेच, रेल्वेची संख्या तेवढीच, मग उरलेले 8 लाख लोक प्रवास कशी करणार? तर अशाच प्रकारे करणार ना। सो जोपर्यंत या सगळ्यांची संख्या वाढली जात नाही तोपर्यंत एक तर तुम्ही तिकीट बंद करा, तुम्ही लोकांना ठरवून प्रवास करून द्या, नाही तर असेच मृत्यू घडत राहणार। सर, आपण देखील गेल्या काही दिवसांपूर्वी ठाणे स्थानकाचा पाहणी दौरा केला होता, त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो 2 वर्षापूर्वी ते प्लॅटफॉर्मवर 2 वर्षापासून छतच नव्हतं, महिला पावसात तिथे भिजत उभं राहायच्या। आम्ही गेलो, आंदोलन केलं आणि 8 दिवसांनी त्या सगळं प्लॅटफॉर्म नीट करण्यात आलं। आता दरवेळेला आम्ही आंदोलनच करायची का? सर, 15 डब्याचं देखील 10 वेळेला सांगितलेलं आहे, मात्र 15 डब्याच्या ट्रेन देखील नाही आहेत, कारण यांचे प्लॅटफॉर्म छोटे आहेत। मी तुम्हाला सांगतो, यांनी फक्त पैसे कमवले, यांनी लोकांना सुविधाच दिलेली नाही आहेत। हे ठाणा स्टेशन आहे, तुम्ही जर बदलापूर, अंबरनाथ या भागात गेलात ना, कळवा, मुंब्रा बिमरा, तर तिथली परिस्थिती अजून भयानक आहे। मध्ये आमच्या राजूदादांनी एक फोटो ट्विट केला होता की अख्ख्या प्लॅटफॉर्मवर ट्रेनमधनं चढता पण येत नव्हतं आणि बसता पण येत नव्हतं, फक्त ट्रेन येत जात होत्या आणि लोक अशीच मध्ये उभी होती। सो हे सगळं धोकादायक आहे, याच्यावर प्रशासनाने आत्ता लक्ष दिलं पाहिजे, महाराष्ट्रातल्या खासदारांनी लक्ष दिलं पाहिजे, नाहीतर मृत्यूचा तांडव रोज होत राहील। तुम्ही
तुम्ही बँगलोरला झालेल्या घटनेनंतर अख्ख्या देशभरात त्याचा गाजाबाजा केलात. अशी घटना आमच्या महाराष्ट्रात रेल्वेमध्ये रोज होते. त्याचं तुम्ही काय करणार आहात? त्याचं उत्तर प्रशासनाने दिलं पाहिजे. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.